नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे महायुद्धासंदर्भात, युद्धासंदर्भात आंतरराष्ट्रीय तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला झालाय. इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक शहरांवर हे हल्ले झालेत. आम मानस की जो भावना है इस देश में, आज मैं समझता हूँ यही भावना है, उसी को उन्होंने व्यक्त किया है। लेकिन सर, आपका सूझबूझ से भरा होता है, आप विदेश मंत्री रहे हुए हैं, लेकिन आप ये भी तो कह रहे हैं कि जो इंडियन फॉरेन पॉलिसी है वो क्रिस्टल क्लियर नहीं है। प्रधानमंत्री यूक्रेन गए थे, रूस यूक्रेन का जब युद्ध हो रहा था, प्रधानमंत्री इजराइल गए और इजराइल ने जो है ईरान पर हमला किया। एक तरीके से संघर्ष जारी है, तो कुछ ना कुछ आपको लगता है कि दो बातें आपने कही कि फॉरेन पॉलिसी साफ नहीं दिखती है, या फिर विपक्षी पार्टियों से संवाद नहीं किया जाता है? कि दोनों बातें बड़ी स्पष्ट हैं। संवाद नहीं होता। हम अपने समय में हमने भी सरकार चलाई है, हमको भी बहुत अनुभव है, लेकिन हमने हमेशा विपक्ष को साथ रखा। इसलिए नहीं कि कोई मजबूरी हो, इसलिए नहीं कि आप पर कोई दबाव हो, लेकिन इसलिए कि ये एक डेमोक्रेटिक व्यवस्था को मानते हुए ये किया जाता है, और ये विपक्ष का अधिकार माना जाता है कि विपक्ष को भी साथ लेके चलना है। विपक्ष भी जो सरकार का पक्ष है उसको पूरा सम्मान दे, उसको पूरा ध्यान दे, लेकिन साथ ही साथ जो विपक्ष के मन में जो बात है या विपक्ष समझता है सही है, उसको भी सरकार को ध्यान देने की आवश्यकता है। ऐसा नहीं हो रहा है, इस बात को मैं फिर दोहराता हूं। इसी के साथ साथ विदेश नीति हमारी क्या है, ये हमको बैठकर कमरे में ना बताएं, लेकिन कम से कम देश के सामने स्पष्ट तो करें कि हमारी विदेश नीति क्या है, विश्व में क्या हो रहा है। इस देश को बताना तो चाहिए कि विश्व में क्या हो रहा है, और पहेलियों में ना बल्कि सच्चाई से स्पष्ट रूप से देश को बताएं कि क्या हो रहा है। अगर आप इस्रायल होकर आए तर निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेजी आपल्यासोबत जोडलेले. सतीशजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आपण या युद्धाबद्दल बोलूच, मात्र परिणामांबद्दल सुरुवातीला बोलूया. काय नेमके परिणाम होतील जर हे युद्ध बरेच दिवस चाललं आणि जास्त घातक झालं पुढच्या काळात? तर नक्कीच. म्हणजे मागच्या काही तासामध्येच आपण पाहतोय की ज्या प्रकारे इस्रायल आणि अमेरिकेनं जबरदस्त असे हल्ले इराणमध्ये 30 पेक्षा सुद्धा जास्त महत्वाच्या सेंटरवर केलेले आहेत, आणि त्याच्या 1 तासाच्या आतच इराणनं सुद्धा अमेरिकेचे वेगवेगळ्या प्रकारचे जे बेसेस आहेत अरब राष्ट्रांमध्ये, त्याचबरोबर इस्रायल विरुद्ध ते हल्ले त्या ठिकाणी सुरू केले. म्हणजे पहिली गोष्ट, येणाऱ्या 48 ते 72 तासांमध्ये ह्या हल्ल्यांचं प्रमाण आणखी मोठ्या प्रमाणात वाढू शकतं, आणि त्यामध्ये अर्थव्यवस्थेचं जीवितहानी जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये, वित्तहानी आणि जीवितहानी आपल्याला पाहायला मिळू शकते. जर हे युद्ध चिघळलंच तर माझ्या मते जे आहे संपूर्ण जगावरच, त्याच्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्या ठिकाणी त्याच्यात म्हणा, किंवा एकूणच जे आहे जगाच्या भूराजनीतीवर आणि राजकारणावर जे आहे याचे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. अर्थव्यवस्थेचं जर मुख्यतः आपण त्या ठिकाणी चर्चा केली तर आपल्याला माहित आहे की इराणचं जे आहे जिओ स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं लोकेशन आहे, आणि इराणकडे एक महत्वाचा हुकमी एक्का म्हणजे तिथली जी स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे, पर्शियन आखातामधली स्ट्रेट ऑफ होर्मुझ जी आहे त्याला इराणियन नेव्ही जी आहे ती ब्लॉक करण्याचा, चोक करण्याचा प्रयत्न करू शकते. आणि जर खरोखरच तसं झालं तर जगातला जी तेल वाहतूक आहे त्याच्यातली 20% पेक्षा सुद्धा जास्त तेल वाहतूक या स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या माध्यमातून जाते, आणि एकूणच जगामध्ये जे आहे तेलाच्या किमती वाढतील, ज्याचा विपरीत परिणाम भारतावर सुद्धा त्या ठिकाणी होईल. जर समजा खरोखरच, जी शक्यता मला कमी वाटते, पण चीन आणि रशिया जर इराणच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहिले, ज्याला तो की ग्राउंडवर, ऑन ग्राउंड त्यांचे सोल्जर सुद्धा इराणच्या बाजूने उभा राहिले, तर खऱ्या अर्थाने ती तिसऱ्या महायुद्धाची नांदी सुद्धा त्या ठिकाणी ठेवू शकते. पण एक गोष्ट मात्र नक्की की काय बरोबर काय चूक ही गोष्ट त्या ठिकाणी वेगळी, पण अमेरिकेसारखी महासत्ता ही एक प्रकारे जी आहे आपली दादागिरी इस्रायलची जे आहे इराण विरुद्ध त्या ठिकाणी थोपवण्याचा प्रयत्न करते, हे या उदाहरणावरून आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. जी, मात्र सतीशजी, अणुबॉम्ब बनवू नये यासाठीच अमेरिका इराणवर हल्ला करते हे तत्कालीन कारण दिलं जातंय. हे बरोबर आहे? कारण एकमेव कारण आहे? मला वाटतं जगदीश, 2 महत्वाची कारणं जी आहे अमेरिकेच्या या एकूण सगळ्या रणनीतीच्या मागे. जून 2025 मध्ये सुद्धा अमेरिकेनं हल्ला त्या ठिकाणी केला होता, आणि 2 महत्वाचे जे त्याला उद्देश साध्य करायचे आहेत. एक, ऑफकोर्स इराणला जे आहे न्यूक्लिअर एनरिचमेंट करण्यापासून, युरेनियमचं संवर्धन करून अल्टिमेटली न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्यापासून इराणला एक प्रकारे जे आहे परावृत्त करणं, हे एक एम तर आहेच आहे. पण त्याहून महत्वाचं एम म्हणजे त्याच्या सोबतीलाच दुसरं महत्वाचं एम म्हणजे 1979 मध्ये जी इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली होती, आणि त्यातून तिथे थिओक्रसी म्हणजे एक प्रकारे जे आहे धर्माधिष्ठित राजसत्ता आली होती. त्या धर्माधिष्ठित राजसत्तेला हटवणं, आयातुल्ला अली खामेनीला हटवणं, आणि तिथे जे आहे अमेरिकन
पपेट एक प्रकारे अमेरिका धार्जिनं सरकार त्या ठिकाणी बसवणं, ही सत्ता पालट हे एक माझ्या मते जे आहे खूप महत्वाचं बरोबर. गोल घेऊन अमेरिका जाते. जून 2025 ला त्याला ते काही करता आलं नाही, पण आता इराणमधल्या अंतर्गत अशांततेचा दाखला त्या ठिकाणी देत आम्ही त्यांना मदत करतोय, तिथे आम्हाला डेमोक्रेसी एस्टॅब्लिश करायची आहे, या गोंडस नावाखाली जे आहे अमेरिका आपलं एकूणच जे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आहे ते साध्य करण्याचा या आक्रमकतेच्या माध्यमातून प्रयत्न करतोय असं मला स्पष्टपणे वाटतंय. ठीक आहे. सतीशजी, तुम्ही असेच जोडलेले राहा. एक बातमी बघूया, पुन्हा मी तुमच्याकडे येतो. तर इस्रायलनं इराणवर हल्ला केलेला आहे. अयातुल्ला खोमेनी यांच्या कार्यालयाजवळ सुद्धा हल्ला झालेला आहे. मात्र खोमेनी तेहरानमध्ये नसल्याची माहिती समोर येते. खामेनींना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार गेलेलं आहे अशी माहिती समोर येते. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं हा दावा केला आहे. अयातुल्ला खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते. आपल्यासोबत सतीश ढगेजी आहेत. सतीशजी, खामेनी यांच्या कार्यालयाजवळ सुद्धा हल्ला झालेला आहे. याचा अर्थ अमेरिका व्यवस्थित आणि अत्यंत चाणाक्षपणे इराणमध्ये घुसलेली आहे. प्रश्नच नाही. माझ्या मते जे आहे इंटेलिजन्स वाईज इस्रायल त्याचबरोबर अमेरिकेनं त्यांचं होमवर्क बरोबर केलं. एवढंच नाही तर मी म्हणेल की अमेरिकेची एकूण जी मिलिटरी पॉवर आहे, स्ट्राईक पॉवर आहे, त्या स्ट्राईक पॉवरच्या 30 ते 40% शस्त्रास्त्र, फायटर प्लेन्स, त्याचबरोबर एअरक्राफ्ट कॅरियर हे इराणच्या अवतीभोवती ऑलरेडी अमेरिकेनं गोळा करून ठेवलेले, म्हणजे त्यांची तयारी पूर्ण होती. आणि त्याच माध्यमातून अयातुल्ला अली खामेनीला टार्गेट करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. आणि आपल्याला दिसतंय की तिथे त्यांच्या घराच्या भोवती अशा प्रकारचे हल्ले तिथे झालेले आहेत. पण असं जरी असलं तरी याच्या अगोदरच ज्या बातम्या येत आहेत, अयातुल्ला अली खामेनी हे ऑलरेडी तेहरानमधून जे आहेत ते निसटून गेलेले आहेत, पळून गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्यानंतरचे जे सक्सेसर आहेत वेगवेगळ्या युनिटचे, त्याच्याविषयीचाही सगळा बंदोबस्त त्या ठिकाणी करून ठेवलेला आहे. म्हणून अमेरिकेचं होमवर्क पक्क होतं का? नक्कीच पक्क होतं. पण अयातुल्ला अली खामेनी यांचा खात्मा करण्यामध्ये अजूनही अमेरिकेला यश आलं नाही, अशाच एकूण बातम्या आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतात. जी, मात्र या अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इस्रायलला आयतं कोलीत मिळालं इराणवर हल्ला करण्यासाठी, त्यांचं जे इप्सित आहे ते साध्य करण्यासाठी. जगामध्ये आज घडीला सर्वात घट्ट मैत्री, युती स्ट्रॅटेजिकली जर कोणाची असेल तर ती म्हणेल मी अमेरिका आणि इस्रायल. आणि इस्रायलला जे आहे पश्चिम आशियामध्ये एकूणच सगळी जिथली जी भूराजकीय परिस्थिती आहे तिथे जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर त्याचा नंबर 1 चा चॅलेंजर तो म्हणजे इराण. मग इराण आणि त्याच्या समर्थित ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, हिजबुल्ला, हमास, हुती आणि सोबतीलाच इराण, यांचा बंदोबस्त करणं हे इस्रायलला आवश्यक आहे. म्हणूनच मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये तो आक्रमक होतोय. फक्त आक्रमक होत नाहीये, त्याची आक्रमकता ही अमेरिकेचा आणि मुख्यतः डोनाल्ड ट्रम्पचा बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलला पूर्ण पाठिंबा आहे. म्हणूनच इस्रायल हे सगळं करू शकतोय. म्हणून नक्कीच इस्रायलला जे काही वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित करायचंय त्यामागे अमेरिका आहेच आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही फक्त आक्रमकता बघू नका, मागच्या काही काळामध्ये जी अरब राष्ट्र आहेत, मुस्लिम राष्ट्र आहेत, ती मुस्लिम राष्ट्र सुद्धा अब्राहम अकॉर्ड्सच्या माध्यमातून ही कुठेतरी जे आहे याच्या इस्रायलच्या सोबतीला त्या ठिकाणी येताना दिसत आहेत. म्हणजे असं जर कोणी म्हटलं असतं काही वर्ष अगोदर की इस्रायलच्या सोबतीला मुस्लिम अरब राष्ट्र जे आहेत ते त्या ठिकाणी उभे राहतील तर कोणी विश्वास ठेवला नसता. पण अमेरिकेच्याच एक प्रकारे दबाव तंत्रामुळे किंवा डिप्लोमसीमुळे आता जे आहे अब्राहम अकॉर्ड्सच्या माध्यमातून काही मुस्लिम राष्ट्र सुद्धा ही इराणच्या बाजूला उभी नाहीयेत तर ती कुठेतरी इस्रायलच्या बाजूला उभी आहेत. जी, मात्र सतीशजी, खामेनी याला सत्तेवरून हटवणं, खामेनीचं सरकार पाडणं हा अमेरिकेचा उद्देश तर आपल्याला दिसतोय समोर. त्याचं कारण त्याने दिलंय अणुबॉम्ब बनवला जाते म्हणून. खामेनी सत्तेवरून जाणं हे इस्रायलसाठी किती महत्वाचं आहे? इस्रायलसाठी महत्वाचं आहेच, कारण मी जसं सांगितलं की मूळ याचा जो म्हणजे याची या संघर्षाची जी आहे ते जे सीड्स, बीज जी आहे ती माझ्या मते इस्लामिक रिव्होल्यूशन 1979 ला जे झालं होतं आणि त्याच्या माध्यमातून धर्माधिष्ठित राजसत्ता जी आली होती त्यामधून आली होती. मग आता अयातुल्ला अली खामेनीला हटवणं म्हणजेच एक प्रकारे इस्लामिक पगडा असणारी अशा प्रकारची सत्ता इराणमधून हटवणं, म्हणजेच इराणच्या या इस्लामिक सत्ता अमेरिका धार्जिनं अशा प्रकारचं सरकार त्या ठिकाणी आणलं किंवा अशा प्रकारचा व्यक्ती तिथे सत्तेमध्ये बसवला तर एकूणच त्या पश्चिम आशिया आणि आसपासच्या भागामध्ये इस्रायलचं वर्चस्व प्रस्थापित होणं म्हणजेच अमेरिकेला जे आहे त्या पश्चिम आशियामध्ये आणखीन आपलं वर्चस्व मजबूत करण्यासाठी संधी देणं, हे गणित त्या ठिकाणी जुळून येतं. म्हणून हा सगळ्यात मोठा त्यांच्या वर्चस्वाला खतरा इराण आणि इराणमधलाही अयातुल्ला अली खामेनी थिओक्रेसी ही हटवणं हा त्यांचा एक महत्वाचा रेजिम चेंज, हा एक त्यांचा महत्वाचा जो आहे उद्देश आहेच. आणि त्यासाठीच ते प्रयत्नरत राहताना दिसतात. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, जून 2025 मध्ये सुद्धा त्यांना अप्रत्यक्षपणे हेच हासिल करायचं होतं. पूर्णतः यश मिळालं नाही. आता अंतर्गत असंतोषाचं इराणमधल्या आंदोलनाचं कारण देऊन आणि त्यांना आम्ही सपोर्ट करण्यासाठी, डेमोक्रेसी एस्टॅब्लिश करण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय अशा प्रकारचं जे आहे लोकशाहीचं गोंडस नाव देऊन अमेरिका जो आहे आपला प्लॅन त्या ठिकाणी सक्सेसफुल करेल. जी, आता सतीशजी, आपण अमेरिकेची
स्ट्रॅटेजी बघितली तर या अगोदर सुद्धा त्यांनी काही देशांमध्ये लोकशाही स्थापित करायची आहे म्हणून हल्ले केले होते, मात्र त्यानंतर ते देश कोलमडलेले दिसले. जर इराणवर हल्ला करून खामेनीला बाजूला केला, लोकशाही स्थापित करायची असं म्हणण्यासाठी त्यांनी हा हल्ला केलेला आहे, मात्र त्यानंतर इराण कोलमडेल की तयार उभं राहू शकतं? माझ्या मते अमेरिकेसारखा स्वार्थी आणि त्याहून महत्वाचा ढोंगी राष्ट्र आतापर्यंत कोणीच नाही. इतिहास त्यासाठी गवाह आहे असं जर आपण म्हटलं चुकीच होणार नाही. एक फक्त उदाहरण मी त्या ठिकाणी देतो 2003चं. याच अमेरिकेनं त्यावेळेस जॉर्ज डब्ल्यू बुश होते आणि याच अमेरिकेनं त्यावेळेस म्हटलं होतं की वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, संपूर्ण जगाच्या नाशासाठी जे आहेत असणारे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन सद्दाम हुसेनकडे, आणि म्हणून सद्दाम हुसेनची सत्ता त्या ठिकाणी उलथून टाकणं आवश्यक आहे. अमेरिका तिथून जे आहे त्या इराकमध्ये घुसला, सद्दाम हुसेनला जे आहे त्या ठिकाणी म्हणजे हटवलं, त्याचा जो आहे म्हणजे त्याला मारून त्या ठिकाणी टाकलं. खरोखरच तिथे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन त्या ठिकाणी मिळाले का? नाही. पण रेजिम चेंज, जे त्या ठिकाणची सत्ता पालट करायचा होता, त्यामध्ये अमेरिका यशस्वी झाला. असाच काहीसा खेळ आता 23 वर्षानंतर जे आहे इराणच्या विरुद्ध सुद्धा अयातुल्ला अली खामेनी यांना त्या ठिकाणी हटवणं आणि हे सगळं करणं, या गोष्टींच्या माध्यमातून त्याला करण्याचा त्या ठिकाणी प्लॅन आहे. यस, हे खरं आहे की अयातुल्ला अली खामेनी यांच्या विरुद्ध इराणमधूनच मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे, आणि त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे वेस्टर्न नेशन्स अमेरिका यांनी जे आर्थिक निर्बंध लावले आणि त्याच्यामुळे जे बुरे हाल अमेरिकेच्या इराणच्या जनतेचे होत आहेत. सतीशजी, आपण ही चर्चा सुरूच ठेवू. एक मोठी बातमी समोर आहे, ती घेऊन पुन्हा मी तुमच्याकडे येतो. इराणचा बचावात्मक प्रतिहल्ला सुरू झालेला आहे. अमेरिकेनं इस्रायलनं इराणवर हल्ले केल्यानंतर आता इराणकडून बचावात्मक प्रतिहल्ला सुरू झालाय. इराणकडून कतार आणि अबुधाबीच्या दिशेनं हल्ले सुरू झालेले आहेत. इराणकडून हा बचावात्मक हल्ला आता सुरू झालाय. सतीशजी यांच्याकडे जाऊया. सतीशजी, इराणवर हल्ले सुरू झालेले आहेत अमेरिका इस्रायल यांच्याकडून. आता इराणकडून बचावात्मक हल्ला सुरू करण्यात आलेला आहे, कसं बघताय याकडे? माझ्या मते हे प्लॅन्डच होतं. म्हणजे जसं इराणला अपेक्षित होतं की आपल्या विरुद्ध हल्ला होईल, त्याच प्रकारे इराणनं सुद्धा होमवर्क केलं होतं, इराणनं सुद्धा त्या ठिकाणी तयारी केली होती. मला कोणी विचारेल तर सामरिक दृष्ट्या जे आहे खरोखरच अमेरिकेच्या समोर इराण कुठेही उभा राहू शकत नाही. पण असं जरी असलं तरी 2 ते 3 हजार जे आहेत मिसाईल्स, लेटेस्ट अशा प्रकारचे ड्रोन्स, शाहेद ड्रोन्स आहेत, फता सारखे जे आहेत हायपरसोनिक मिसाईल्स, हे इराणकडे उपलब्ध आहेत. आणि 1 तासाच्या आतच, ज्यावेळेस इराण विरुद्ध हल्ला झाला, 1 तासाच्या आतच इराणनं सुद्धा अमेरिकेचे अरब राष्ट्रांमधले जे 7 वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी, नेव्हल आणि एअर बेसेस आहेत त्याच्या विरुद्ध हल्ला केला. इस्रायल विरुद्ध त्या ठिकाणी हल्ला केला. इराण समर्थित हिजबुल्ला आणि हुती यांनी सुद्धा इस्रायलच्या दिशेने मिसाईल्स त्या ठिकाणी भिरकावली. म्हणजे हे सगळं जे आहे माझ्या मते त्यांना अपेक्षितच होतं आणि त्या अनुषंगाने हे हल्ले त्या ठिकाणी होत आहेत. मला वाटतं हे इथपर्यंत थांबणार नाही. पुढचे जे आहेत 24, 48, 72 तास हे आणखी मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही बाजूनं हल्ले होतील, मिसाईल्स, ड्रोन याचे हल्ले त्या ठिकाणी होतील, आणि दुर्दैवानं त्यामध्ये वित्तहानी आणि जीवितहानी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. जी सतीशजी, तुम्ही असेच जोडलेले राहा. अभय पटवर्धन यांची सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया समोर आली होती, त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे, ते ऐकूयात. 4-5 दिवसापूर्वी अमेरिकेची 22 F-35 विमानं इस्रायलमध्ये उतरली होती. त्या विमानांनी हा हल्ला झालेला असणार इस्रायलकडनं. तसंच मिसाईल हल्लासुद्धा झालेला असणार. आणि अमेरिकेने आपले जे 2 त्यांचे कॅरियर ग्रुप्स आहेत, USS अब्राहम लिंकन आणि USS जिराल्ड फोर्ड, आणि त्याच्याबरोबर त्यांच्या 28 युद्धनौका आहेत, मिसाईल डिस्ट्रॉयर्स आहेत, त्यांच्यामधनं त्यांनी हल्ला केलेला आहे मिसाईलचा. सतीशजी, आणखी एक प्रश्न असा उभा राहतो की अमेरिकेसारखा बलाढ्य देश समोर आहे, त्यांच्यासोबत इस्रायल आहे. या 2 देशांसमोर इराण किती काळ प्रतिकार करू शकतो, किती काळ टिकाव धरू शकतो? सतीशजी, आवाज येतोय? सॉरी, येस, तुमचा प्रश्न मी मिस केला, प्लीज. प्रश्न असा आहे की समोर अमेरिकेसारखा बलाढ्य देश आहे, त्यांच्यासोबत इस्रायल सारखा देश आहे. या 2 देशांसमोर इराण किती काळ प्रतिकार करू शकतो, किती काळ टिकाव धरू शकतो? माझ्या मते खूप काळ तो टिकाव त्या ठिकाणी धरू शकणार नाही, कारण सामरिक सामर्थ्य पाहिलं तर अमेरिकेचं आणि इस्रायलचं सामर्थ्य मोठं आहे. पण असं जरी असलं तरी इराणला हलक्यात घेऊन येणं चालणार नाही. याच्यासाठी 2-3 महत्वाच्या गोष्टी. एक, हायपरसोनिक मिसाईल्स आहेत, लेटेस्ट ड्रोन्स आहेत, त्याच्या माध्यमातून हल्ले आहेत, प्लस त्यांचे जे हिजबुल्ला, हमास आणि हुती यांच्यातर्फे सुद्धा हल्ले त्या ठिकाणी होणार. एक. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, पर्शियन आखातामध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझची सामुद्रधुनीला जे आहे
ब्लॉक करण्याचं सामर्थ्य इराणच्या नेव्हीकडे आहे आणि बरं. तसा जर त्याला ब्लॉक करता आलं तर जागतिक तेल सप्लायवर सुद्धा जो आहे विपरीत परिणाम होणार आहे, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा त्याच्याकडे आहे. तिसरी गोष्ट, याच्या आधी सुद्धा 1980 ते 1988च्या दरम्यान CIA माध्यमातून आणि एक प्रकारे इराकच्या मदतीनं इराणमध्ये सत्ता पालट करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला होता. या दशकामध्ये त्यावेळेस अमेरिकेला अपयश त्या ठिकाणी आलं होतं, कारण इराणमध्ये जे आहे ते तो चिवटपणा, ती जी आहे फायटिंग स्पिरिट त्या ठिकाणी आहे. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये अमेरिका 100% त्याच्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्यामध्ये यशस्वी होईल का? लॉंग टर्म मध्ये माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर नाहीये. पण शॉर्ट टर्म मध्ये इमिजिएटली त्याला जे काही हासिल करायचंय, मुख्यतः काही अंशी इराणला जे आहे मागे त्या ठिकाणी लोटणं, जर या असंतोषाचा फायदा घेता आला आणि या मोमेंटम मध्ये जर अयातुल्ला अली खामेनीला त्या ठिकाणी हटवता आलं, त्याचबरोबर IRGC मध्ये जर फूट त्या ठिकाणी पाडता आली, तर ज्याला आपण म्हणतो टॅक्टिकल गेन्स, शॉर्ट टर्म गेन्स, हे नक्कीच इराण विरुद्ध जे आहेत अमेरिका आणि इस्रायलला या घडीला प्राप्त करता येतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. जी सतीश जी, अशी एक चर्चा आहे की अमेरिकेविरोधात इराणच्या मदतीला रशिया आणि चीन उतरू शकते. इराणची या संदर्भात या दोन देशांसोबत काय बोलणी झालेली असेल का? आणि खरोखर रशिया आणि चीन अमेरिकेविरोधामध्ये इतकं हे पाऊल उचलू शकते का? हा धोका रशिया आणि चीन पत्करू शकतं का? थेरॉटिकली चायना आणि रशिया इराणच्या बाजूनं किंवा त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी येऊ शकतं. आणि जर खरोखरच तसं झालं तर माझ्या मते हा संघर्ष फक्त अमेरिका विरुद्ध इराण किंवा इस्रायल विरुद्ध इराण राहणार नाही. मला वाटतं की त्यावेळेस जर खरोखर तसं झालं तर ती तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल. पण ते तसं होण्याची शक्यता मला कमी वाटते. ती यासाठी, कारण ऑलरेडी रशिया जो आहे तो युक्रेन युद्धाच्या माध्यमातून नेटो राष्ट्र त्याचबरोबर अमेरिकेविरुद्ध संघर्षामध्ये गुंतलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्याची शस्त्रास्त्र, त्याचे सैनिक हे त्या ठिकाणी गुंतलेले आहेत. दुसऱ्या बाजूला चायना हे असं राष्ट्र आहे की अमेरिकेशी पंगा तो तैवानच्या मुद्द्यावर घेईल, पण इराणच्यासाठी जो आहे तो त्याच्या बाजूला त्याचे सैनिक पाठवेल, शस्त्रास्त्र पाठवेल, अशी शक्यता त्या ठिकाणी कमी वाटते. पण असं जरी असलं तरी चायनाचं तेल व्यापाराशी संबंधित हित लक्षात घेता आणि एकूणच अमेरिकेची वाढणारी दादागिरी पाहता काही अंशी इंटेलिजन्स सपोर्ट, काही अंशी शस्त्रास्त्र सपोर्ट हा चायना आणि रशियाकडून मिळू शकतो. एवढंच नाही, काही दिवसापूर्वीच चायना आणि रशिया यांची गल्फ ऑफ ओमन मध्ये, म्हणजेच पर्शियन आखात त्याचबरोबर गल्फ ऑफ ओमन मध्ये एक प्रकारची जी आहे नेव्हल ड्रिल सुद्धा झाली होती. म्हणजे ऑपरेबिलिटी म्हणजे थोडक्यात इराण, चायना, रशिया यांच्या नेव्ही, यांचं नौदल हे एकत्रितपणे जे आहे कारवाई जर करायची असेल तर कशा प्रकारे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं याच्याशी संबंधित युद्धाभ्यास त्यांनी केलेला आहे. ही सगळी तयारी आहे. पण हे सगळं पाहता मला अजूनही वाटतं की प्रथम दर्शनी चायना आणि रशिया प्रत्यक्षरित्या बूट्स ऑन ग्राउंड या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्या मदतीला येणार नाही. पण इराणला हा संघर्ष जर त्या ठिकाणी स्ट्रेच करता आला, वाढवता आला आणि काही अंशी इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध त्याला जर जे आहे काही अंशी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना नुकसान इराणला जर पोहोचवता आलं या राष्ट्रांविरुद्ध, तर मग नंतरच्या स्टेजमध्ये होऊ शकतं की त्या ठिकाणी चायना आणि रशिया सुद्धा काही अंशी इराणला मदतीला आहे. पण आज घडीला तरी मला वाटतं चायना आणि रशिया प्रत्यक्षरित्या इराणच्या मदतीला उतरेल अशी शक्यता मला जी आहे कमी वाटते. शब्दांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पटलावर लिप सर्व्हिसिंग आपण ज्याला म्हणतो की त्या अनुषंगाने इराणला सपोर्ट हा या राष्ट्रांकडून मिळेल. मात्र सतीश जी, जर इराण सोबत अमेरिका युद्ध करते, रशिया आणि चीन जर त्यांच्या बाजूने येणार नसेल तर मग इराणने इतका मोठा धोका का पत्करलेला आहे? काय नेमकी शक्ती त्यांच्या मागे आहे असं इराणला वाटतंय? इराणचं मुख्यतः अस्तित्वच त्यावर निर्माण आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की पश्चिम आशियामधलं तुम्ही जर गणित पाहिलं, पश्चिम आशियामध्ये जे आहे अमेरिकेला सुद्धा ऑलरेडी वर्चस्व आहे, पण ते वर्चस्व जे आहे मजबूत करायचंय म्हणून मागच्या काही काळात जे खूप काही गणित त्या ठिकाणी बदलत आहेत. एक दुसरी गोष्ट, इस्रायलचा ज्या प्रकारे उदय होतोय इन द सेन्स म्हणजे पश्चिम आशियामध्ये तो काही अरब राष्ट्रांच्या सोबत सुद्धा जे आहे आपली मैत्री त्या ठिकाणी घट्ट करतोय अमेरिकेमुळे. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे हा सगळं हे इराणच्या विरोधात जातं. म्हणजे इराण जो आहे तो दिवसेंदिवस त्या ठिकाणी डायल्यूट होतोय, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारचे जबरदस्त निर्बंध अमेरिकेनं आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनी टाकलेली आहे त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था सुद्धा मागे गेलेली आहे. मग हे सगळं लक्षात घेता म्हणजे संघर्षाची भूमिका अमेरिकेविरुद्ध घेणं याच्याशिवाय त्याला पर्याय त्या ठिकाणी राहत नाही. कारण तशी जर भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही तर ऑटोमॅटिकली पश्चिम आशियामध्ये इराणची वर्चस्व जे आहे ते पूर्णतः कमी होईल, पूर्णतः डायल्यूट होईल. ऑलरेडी इस्लामिक जगतामध्ये सुद्धा जे आहे शिया आणि सुन्नी हा वाद त्या ठिकाणी आहे. अरेबिया सारखं एक राष्ट्र जे आहे इराणला बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी विरोध करतं. मग हे सगळं पाहता स्वतःच्या अस्तित्वासाठी जर लढायचं असेल, ही धर्माधिष्ठित राजसत्ता इस्लामिक रेजिम त्या ठिकाणी जर टिकून ठेवायची असेल तर इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध संघर्ष करणं हीच भूमिका घेताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. जी सतीश जी, असेच जोडलेले रहा. शैलेंद्र देवळांकर यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे, ती ऐकूयात.
इराणकडनं जो युरेनियमचं एनरिचमेंट होत आहे ते एनरिचमेंट इराणने पूर्णपणे थांबवावं. आणि दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे इराणकडे असणारे बॅलिस्टिक मिसाईल जे आहेत ते त्यांनी पूर्णपणे नष्ट करावेत. या 2 मुद्द्यांवरती गेल्या 15 दिवसांपासून चर्चा चाललेली होती. त्यातला पहिल्या मुद्द्याविषयी इराणने सकारात्मकता दाखवली होती. युरेनियमचे एनरिचमेंट कमी करण्यासंदर्भामध्ये इराण अनुकूल होता, मात्र बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करण्यासंदर्भामध्ये इराणने पूर्णपणे विरोध केलेला होता. आणि त्यामुळे या चर्चेतलं कोणत्याही पद्धतीचा निष्पन्न होत नव्हतं, कोणत्या पद्धतीचे रिझल्ट्स येत नव्हते. आणि त्यामुळे इराणवरती प्रेशर बिल्टअप करण्यासाठी आज इस्रायलकडनं इराणवरती अटॅक करण्यात आलेला आहे. सतीशजी, हाच मुद्दा आपण मगाशी बोललो होतो की कुठल्याही युद्धाचे परिणाम हे वाईटच असतात, कधीच चांगले नसतात. इराणला माहिती होतं की अमेरिका जर चर्चेमधून प्रश्न सुटला नाही तर हल्ला करू शकते, इस्रायल त्याच्यासोबत जाऊ शकते. इराणने चर्चा करताना थोडी माघार घेतली असती तर हे दिवस किंवा युद्ध हे झालं नसतं. माझ्या मते अजूनही जे आहे इराण माघार घेईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. बरं, येस, आवाज येतोय माझा? हा येतोय, बोला. येस. तर मला वाटतं की अजूनही जे आहे इराण मागे गेल. बघा अमेरिकेची रणनीती कशी होती, ज्याला आपण म्हणतो मॅक्सिमम प्रेशर टॅक्टिक्स. म्हणजे एका बाजूला अशा प्रकारची जी आहे सामरिक तयारी जबरदस्तपणे अमेरिकेनं इराणच्या भोवती केलीच होती, त्याला वेढा घातलाच होता, ही एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला जिनिव्हा त्याचबरोबर कतरच्या मध्यस्थीच्या माध्यमातून त्यांच्याशी डिप्लोमॅटिक अशा प्रकारची बातचीत सुद्धा सुरू होती. या डिप्लोमॅटिक बातचीत मधूनच अमेरिकेला जे काही हासिल करायचंय तो अमेरिका हासिल करण्याचा प्रयत्न करतोय. पण एक प्रकारे जी आहे भीती दाखवायची की जर तुम्ही हे केलं नाही तर आम्ही मिलिटरी स्ट्राईक करू. 2 दिवसापूर्वी जिनिव्हामध्ये ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अमेरिकेच्या बाजूने येतील अशी अपेक्षा होती. आणि खरंच जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल तर इराण जो आहे ऑलरेडी एक पाऊल मागे आलेलाच आहे ना. म्हणजे तो युरेनियम संवर्धनाशी संबंधित, न्यूक्लिअर डीलशी संबंधित एक प्रकारे जे आहे सामोपचाराची भूमिका त्या ठिकाणी घेताना याच्यात दिसतोय. आता म्हणजे फक्त असं म्हणणं की जे आहे आम्ही अमेरिकेला जबरदस्त करू वगैरे वगैरे अशा प्रकारची जे आहे जागतिक पटलावर शब्द वापरणं, याचा अर्थ जे आहे खरोखरच इराण त्याचा मुकाबला करू शकते अशातला भाग नाही. पण काही पावलं मागे त्या ठिकाणी तो आलाच होता. आणि मला वाटतं की काही दिवसांच्या संघर्षानंतर इराणला जे आहे नंतर घ्यावंच लागेल. पुन्हा मी सुरुवातीपासून म्हणतोय कोण बरोबर कोण चूक हा या ठिकाणी प्रश्न जो आहे तो वेगळा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. पण अमेरिकेची दादागिरी, अमेरिकेची एक प्रकारे महासत्ता, मिलिटरी केपेबिलिटी आणि एकूणच सगळी जी गणित आहेत त्या अनुषंगानं इराणला एक पाऊल मागे येण्याशिवाय, मी म्हणेल एक पाऊल नाही 2-3 पावलं मागे येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि तेच येणाऱ्या काळामध्ये होताना आपल्याला दिसेल. सतीशजी, शेवटचे 2 ते 3 मिनिट बाकी आहेत. ह्या सर्व युद्धाचा भारतावर कसा परिणाम होईल, व्यापारी दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या? महागाई सुद्धा वाढू शकते अशी शक्यता आहे. हे युद्ध जर चिघळलं तर सगळ्यात पहिला फटका जो बसेल तो हुर्मुज, स्ट्रेट ऑफ हुर्मुज मधून जी 20% सुद्धा जास्त जागतिक स्तरावरचा तेल सप्लाय होतो तर ते कुठेतरी चोक होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढतील. भारतासारखा देश जो 85% सुद्धा जास्त तेल आयात करतो, ऑटोमॅटिकली भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. दुसरी गोष्ट, युद्ध चिघळलं तर चाबाहार बंदर असेल किंवा इराणमध्ये वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टसाठी ज्या भारताने $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते सुद्धा प्रोजेक्ट डिले होतील. तो सुद्धा खतरा आपल्या समोर त्या ठिकाणी. युद्ध जर चिघळलं तर फक्त हे 2 राष्ट्रांमध्ये राहणार नाही, अरब राष्ट्र सुद्धा त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होतील. 80 लाख पेक्षा सुद्धा जास्त भारतीय नागरिक तिथे राहतात. त्यांच्या जीविताशी संबंधित, त्यांच्या रोजगाराशी संबंधित प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि सर्वात महत्वाचं, अर्थव्यवस्थेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, एकूणच भूराजकीय दृष्ट्या हे सगळं जर गणित पाहिलं तर भारतानं ऍक्टिव्हली एक प्रकारे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून ही भूमिका घ्यावी. कारण एका बाजूला इराण सुद्धा आपला मित्र आहे, दुसऱ्या बाजूला इस्रायल, अमेरिकेसोबत सुद्धा आपले चांगले संबंध आहेत. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हा संघर्ष निवळणं हे जसं त्या राष्ट्रांसाठी आवश्यक आहे, जगासाठी आवश्यक आहे, तसंच भारतासाठी सुद्धा आवश्यक आहे. म्हणून मला स्ट्रॉंगली वाटतं की फक्त बघ्याची भूमिका घेण्याच्या ऐवजी भारतानं बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून का होत नाही पण एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह इनिशिएटिव्ह घेणं हे आज घडीला अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. सतीशजी, असेच जोडलेलं राहा. आणखी एक बातमी समोर येते. सतीशजी, आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येऊ लागलेली आहे. ज्यावेळेस भारत पाक युद्ध होतं किंवा पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला होता त्यावेळेस सुद्धा अशा राजकीय प्रतिक्रिया पाकिस्तानमध्ये सुद्धा दाखवला जात होता आणि त्याचा मग गैरफायदा घेतला जातो. या राजकीय प्रतिक्रिया थांबवणं गरजेचं आहे? माझ्या मते असिउद्दीन ओवेसी यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, थोडक्यात त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्या अनुषंगानं इस्लामिक जगताला सपोर्टिंग भूमिका घेणं हे अपेक्षितच त्या ठिकाणी होतं, तसे ते बोलले. पण मला वाटतं यामध्ये विशेष काही म्हणजे याला आपल्याला महत्व त्या ठिकाणी देऊ नये. तर यासाठी इस्रायलनं भारताला का सांगावं? ठीक आहे, इस्रायल हे आपलं जे आहे मित्र राष्ट्र त्या ठिकाणी आहे, पण डिहायफिनेशन आपण जसं म्हणतो की अरब राष्ट्रांसोबत सुद्धा आपले मैत्रीचे संबंध आहेत, इस्रायल सोबत सुद्धा आहेत. याचा अर्थ इस्रायलनं आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगाव्यात असं होत नाही. हा,
भारतीयांचं हित इन द सेन्स भारतीय कुठे अडकलेले असतील त्यांचा जर जीव जात हो. असेल आणि तिथे जर इस्रायलनं आपल्याला मदत केली नाही किंवा इराणला मदत केली नाही तर त्या ठिकाणी मात्र जे आहे भारतानं जबरदस्त भूमिका घेणं आवश्यक आहे. पण हल्ले करण्याच्या अगोदर किंवा त्यांची रणनीती जी आहे भारतासोबत शेअर करणं आवश्यक आहे याच्यातली दूरपर्यंत काही शक्यता नाही. ऑन द कॉन्ट्ररी पाकिस्तानचा जो आहे बुरखा येणाऱ्या काळामध्ये फाटणार आहे. कारण तुम्ही जर पाहिलं अमेरिकेनं जर पाकिस्तानची मदत घेऊन इराण विरुद्ध जर कारवाई त्या ठिकाणी केली आणि तशा कारण हे युद्ध चिघळलं तर ती सुद्धा गरज अमेरिकेला त्या ठिकाणी पडणार आहे. जे इराणचा ईस्टर्न फ्लँक आहे थोडक्यात पूर्वेची जी बाजू आहे तिकडून जर अटॅक त्या ठिकाणी करायचा असेल तर पाकिस्तानचे एअरबेस वापरणं हे अमेरिकेला भाग आहे. आणि जर पाकिस्ताननं तशी मदत केली तर सगळ्या जगासमोर संदेश जाईल की सो कॉल्ड इस्लाम जगताचा तारणहार म्हणणारा हा पाकिस्तान हा इस्लाम देशाच्याच किंवा इस्लामिक देशाच्याच मुळावर उठलेला आहे आणि त्यासाठी तो अमेरिकेला त्या ठिकाणी अमेरिकेला त्या ठिकाणी मदत करतोय. जर युद्ध चिघळलं तर पाकिस्तानचे सुद्धा बुरे हाल होणार आहेत आणि त्याचा बुरखा फाटणार आहे. हे सुद्धा सगळ्या जगाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं. जी सतीशजी जोडलेलं रहा. आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे. इराणनं बचावात्मक प्रतिहल्ला सुरू केलेला आहे. इराणकडून कतार आणि अबुधाबीच्या दिशेनं हल्ला सुरू झालेला आहे. इराणचा बचावात्मक प्रतिहल्ला आता सुरू झालाय. अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणवर हल्ले केल्यानंतर इराणनं आता बचावात्मक भूमिका घेतली आहे. इराण हा उत्तर देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. कारण त्यांनी इस्रायलवर जवळपास 100 मिसाईल्स आणि 150च्या वर ड्रोन्स पाठवलेले आहेत. इस्रायलच्याही 4 शहरांवर हल्ला झालेला दिसून पडतो. तिथेसुद्धा काही प्रमाणामध्ये हानी झालेली आहे. तसंच अमेरिकेचे जे तळ होते लष्करी तळ मध्यपूर्वेमध्ये 7 तळांवर त्यांनी हल्ला केला आहे. किती नुकसान झालेलं आहे याचीसुद्धा कल्पना सध्या आलेली नाही आहे. पण ती काही वेळानंतर येईल जेव्हा सॅटेलाईट पिक्चर यायला सुरुवात होईल. तर इराणची अण्वस्त्र बनवण्याची ठिकाणं नेमकी काय आहेत ती पाहूयात. तर ही ठिकाणं आपण पाहतोय. इराणची अण्वस्त्र बनवण्याची ही ठिकाणं आहेत. तेहरान, त्यानंतर इस्तंबूल आहे. या ठिकाणी इराणची अण्वस्त्र बनवण्याची ठिकाणं आहेत आणि यावरच अमेरिकेनं आक्षेप घेतलेला आहे. अण्वस्त्र बनवू नयेत अशी अमेरिकेची भूमिका आहे. तर इराणची अण्वस्त्र बनवण्याची ठिकाणं ही आपण पाहतोय. तेहरान, बसरा ही ठिकाणं आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले लष्करी अधिकारी आपल्या सोबत आहेत. अमेरिकेनं सर या इराणच्या अण्वस्त्र ठिकाणावरच ही अण्वस्त्र बनवू नयेत अशी भूमिका घेतलेली आहे. ठिकाणं सुद्धा आपण बघितलेली आहेत. अमेरिका आता यापुढे या संदर्भात काय नेमकी भूमिका घेऊ शकते? माझ्या मते आता इस्फाहान, नतांज या महत्वाच्या न्यूक्लिअर साईटवर त्यांनी हल्ला केलेलाच आहे. आता किती नुकसान झालं ते आपल्याला पाहावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहेत इराणचे मिलिटरी सेंटर्स असतील, IRGCचे सेंटर असतील, इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोर, किंवा महत्वाचे असे जे आहेत मिसाईल सेंटर्स, त्याचबरोबर न्यूक्लिअर साइट्स याला टार्गेट करण्याचा भविष्यामध्ये सुद्धा अमेरिका त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि 2 मुख्य जे उद्दिष्ट आपण सांगितले की इराणला न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्यापासून परावृत्त करणं, म्हणजेच त्याचे न्यूक्लिअर रिएक्टर्स ज्या ज्या ठिकाणी युरेनियम एनरिचमेंट होतंय त्या ठिकाणांना उद्ध्वस्त करणं, मिसाईल सेंटर्स ज्या ज्या ठिकाणी आहेत जिथे त्यांना स्टोअर करून ठेवलेले आहेत ते उद्ध्वस्त करणं, आणि इराणची जी आहेत इराणची मिलिटरी केपेबिलिटी एक प्रकारे उद्ध्वस्त करणं. या अनुषंगाने भविष्यामध्ये अमेरिका इराण विरुद्ध हल्ले करताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येऊ शकतो. जी मात्र सतीशजी, भौगोलिक स्थिती तिथली बघितली तर ती अमेरिकेसाठी किती पोषक असू शकते किंवा इराणसाठी पोषक असू शकते? नेमकी कुणासाठी ही पोषक असेल तिथली भौगोलिक स्थिती? भौगोलिक स्थितीचा विचार केला तर ऑफकोर्स इट इज ऍडव्हान्टेज इराण. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर ती स्ट्रेट ऑफ होर्मुझ त्या ठिकाणी असेल किंवा त्या समुद्राशी संबंधित जे म्हणजे जर तुम्ही आपण इराणची पश्चिमी सीमा त्या ठिकाणी पाहिली जिथे मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेनं आपले एअरक्राफ्ट कॅरियर त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फायटर प्लेन्स त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. हा सगळा जो तिथला प्रदेश जो आहे तो म्हणजे या कोस्टल एरियामध्ये सुद्धा तो डोंगराळ असा प्रदेश आहे आणि तो इराणला सपोर्ट करणार आहे. याच्या विपरीत जर खरोखरच अमेरिकेला भविष्यामध्ये इराण विरुद्ध हल्ले करायचे असतील, हे जर युद्ध चिघळलं तर तेच मी म्हटलं की इराणच्या पश्चिमी सीमेवर हल्ला करण्याच्या ऐवजी इराणच्या ईस्टर्न फ्लँकवर म्हणजे पूर्व सीमेकडून त्याला हल्ला करावा लागेल. आणि पूर्व सीमेकडून जर हल्ला करायचा असेल तर मग पाकिस्तानच्या एअर बेसेसची मदत ही अमेरिकेला त्या ठिकाणी घेता येऊ शकते. मुळातच समुद्राचा एक प्रकारे भौगोलिक अडथळा
हा अमेरिकेला त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याने त्या अनुषंगानं ऍडव्हान्टेज इराण अशी जी आहे जिओ स्ट्रॅटेजिकली पोझिशन इराणची या ठिकाणी असणार आहे. जी सतीजी जोडलेले रहा. आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे. तर अमेरिका आणि इराण युद्धामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची कैफियत समोर आलेली आहे. अमेरिका इराण युद्ध भारतीय विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक आहे. त्यांची कैफियत समोर आली आहे. इराणच्या राजधानीवर अमेरिकेनं हल्ला केलाय आणि या ठिकाणी बरेच भारतीय विद्यार्थी आहेत. तर तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला झालेला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ले झालेले, सोबतच तेहरानसह अनेक शहरांवर हल्ले केले गेले. तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज सुद्धा आलेत. सर्वत्र सायरनचा आवाज हा ऐकू येतोय. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केलेला आहे. इराणनं सुद्धा प्रतिहल्ला सुरू केलेला आहे. मात्र हा बचावात्मक प्रतिहल्ला आहे. मात्र हे युद्ध भडकलेलं आहे आणि तेहरानसह इतर शहरांवर अमेरिका आणि इस्रायलनं हल्ले करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज सुद्धा समोर आलेत. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची ही रणनीती आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे.